नमस्कार, रामराम मंडळी. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही असं बोलू शकत आहे काय? तर मी तुम्हाला बोलले होते पहिलं तर तुम्हाला सॉरी की माझं ब्लॉग व्यवस्थित पडले नाहीत लागोपाठ. तर मी गावाला जायच्या आधी तुम्हाला एक ब्लॉग टाकला होता. ते तुम्हाला बोलले होते की हा ब्लॉग वगैरे येणार नाही आहे. तर बघा मी आता कारण ब्लॉग एडिटिंग करायला वगैरे वेळच भेटत नव्हता, तिथे कामच एवढं होतं. आणि हे तुम्ही बघत असाल तर आता आमच्या गावची यात्रा गुढीपाडव्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असते, पण स्वामी समर्थ प्रकट दिन असल्यामुळे आम्ही त्या दिवशी न करता मंगळवारी केली आहे. तर तुम्ही इथं बघा आता, आणि आमच्याकडे बोकडं कापले जातात देवाला. मरीमाता म्हणून प्रसाद असं देव आहे, त्याला असं बोकडं कापले जातात. तर बघा इथे मस्त असं आम्ही शेतामध्ये केलेलं आहे. पूर्ण नातेवाईक वगैरे असे जेवायला वगैरे बोलवून हे जत्रा समजा असं असतं. तर बघा असे 2 टोपं ठेवलेले आहेत. आणि मळ्यात जे न्याय असतं आमच्या ना, ते आजी आजोबांना म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आजी आजोबांना मटण वगैरे सॉरी बोकडं कापायचं होतं. तर ते सुद्धा करून आम्ही तिथेच मळ्यामध्ये, तुम्हाला दिसत असेल साईडला बघा, तर ते आमचे पाहुणे आहेत. इकडे बघा असं आता ही जे सुकं मटण मगाशी काढलं होतं ना, ते त्यांना खायला आता सगळेजण हे आता बसून इथे खाणार आहेत. आता हे सगळे आमच्या घरचेच आहेत, म्हणजे बाहेरचं असं कोणी नाही आहे. तो म्हणजे लवकरच शिजवलं होतं, बोनं वगैरे दाखवायचं आणि ते खायला चालू करायचं आहे. बघा सगळेजण हाय वगैरे बोलत आहेत. आवाज मी अनम्यूट केलेला आहे. ते खूप म्हणजे खूप गोंधळ असं चाललेला होता, सगळा ओरडाओरडी वगैरे, त्याच्यामुळे आम्ही घरी दरवर्षी आम्ही घरी करतो, पण यावर्षी शेतातसुद्धा कापायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही मळ्यात केलेलं आहे, म्हणजे शेतामध्ये. तर इथे बघा थोडंसं काटे वगैरे होते, तर आम्ही हे सगळं काटे वगैरे जाळून टाकणार आहे. मटण शिजत होतं तोपर्यंत म्हटलं आपण थोडंसं शेताची निगा राखावी, शेतात हे करावं. असं जास्त काय असं काम वगैरे करत नाही आहे शेतात आम्ही, तर जात नाही, त्याच्यामुळे हे बघा असं जाळत होतं. हे काटे खूप काटेर होतं, त्याच्यामुळे तिथेच होतं साईडला. तर इकडे बघा मग अशी फंडी केलेली आहे. फंडी म्हणजे जे आपण जनावरांसाठी वैरण करतो तीच केलेली आहे. आता इकडे 2 चुली ठेवून हे केलेलं आहे. हे आहे घास गावात पण बोलता तुम्ही, किंवा हत्तीघाससुद्धा बोलू शकता. मस्त असं हत्तीघास आहे बघा, हिरवगार मस्त. थोडंसं तुम्हाला शेताची झलक दाखवा. हे आहेत मोठे भाऊजी, आणि ते बोलत होते की व्हिडिओ नको काढू, आणि मी त्यांना म्हणत होते व्हिडिओ नाही फोटो काढत आहे. तर तुम्ही बघा, त्यांना असं वाटतं की ना काय व्हिडिओ टाकायला नाही पाहिजेत. बोललं ठीक आहे. मग नंतर मी बोलले तुमचाच व्हिडिओ मी पहिल्यांदा टाकणार आहे. ते शिजवायच्या ठिकाणी, तर इकडे बघा मस्त असं मटण बघू शकता तुम्ही. दिसत नाही, वाफ एवढी येते, पोळतंय पण एवढं की वरून लांबून व्हिडिओ घेतलेला आहे हा. थोडंसं मी मोबाईल जवळ करून झूम करून तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला थोडंसं दिसत असेल बघा, 3 बोकडं होती, 3 बोकडं कापलेली म्हणजे. तर नंतर मी दुसऱ्या दिवशी आईकडे गेली, आणि तिथून पण तुम्हाला थोडंसं माझा ब्लॉग दाखवा म्हटलं. तर आईकडे खूप सारे असे मकाचे कणसं खायला आले होते. मग म्हटलं मस्त आपण मकाचे कणसं चुलीवरती भाजून खावं. ते आपण गॅसवर तर नेहमी हमेशा इथे भाजून खातो, दाणे वगैरे न काढता. तर इथं मस्त अशी चूल पेटवली आहे, आणि त्या आरामध्ये कणसं आपल्याला तर भाजून खाणार आहोत. बघा थोडंसं तुम्हाला माझ्या भावाचा शेत दाखवते. त्याची पूर्ण इकडे समोर दिसते तसं मका आहे. वातावरण एवढं छान झालं होतं, पूर्ण पाऊस थोडंसं येत होता. अगदी मस्त वातावरण झालं होतं. बघू शकता तुम्ही, खूप त्यांचं अंगण वगैरे असं खूप मोठं आहे. इकडे आमची गाडी वगैरे लावलेली आहे. अंगण खूप मोठं आहे. तुम्हाला मी घराचा ब्लॉग नाही दाखवला, पण अंगण खूप मोठं आहे. हो आता तिकडून हातपाय तोंड धुवून येत आहेत, कणसंच खायला येत आहेत त्यांनी. इकडे आईच्या शेरडाचा गोठा आहे, कोंबड्याचा आहे, आणि इकडे त्यांनी गार्डन लावलेलं आहे. तुम्हाला मी थोडंसं दाखवते.
वेगवेगळी आंब्याची, पेरूची, जांभळाची, नारळाची अशी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत त्याने. तुळशीचं झाड एवढं मस्त आणि सुंदर आले ना, तुम्ही बघू शकता हे करून. हे दिसत आहे ना तुम्हाला. आई माझी इकडे मका घेऊन येत आहे आम्हाला खाण्यासाठी. मी थोडीशीच कणसं आणली होती. आई बोलली की एवढीच कणसं कशी घेऊन आलीस, आणखीन कणसं घेऊन आली मी. तर बघा इकडे एक कणीस भाजायला टाकलेलं आहे. हे जरी आतून जरी वरून जरी जळायला दिसत असेल ना, तर आतून व्यवस्थित नाही. हे आतमध्ये आरामध्ये ढकलायचं आहे. ते तर बघा कसे त्याचे पॉपकॉर्न जसं फुलतं ना, त्याच पद्धतीने ते कसं फुललेलं आहे बघा. नंतर मी आई पण मग असं माझी एकटीच असल्यामुळे तिला थोडंसं आराम म्हणून मी भाकरी बनवाय म्हटलं आणि भाकरी बनवून घेतल्या थोडंसं. बघा इथे गॅसवरतीच आई भाकरी करते, चुलीवरती करत नाही आहे, कारण पाऊस पण येत होता आणि चूल बाहेर होती त्याच्यामुळे. मस्त अशा इकडं भाकरी करून घेतल्या. आईचा गुरुवार होता, मग त्याच्यामुळे भजी वगैरे केली. आणि इथे आई बनवणार होती सुकी गवारी. आईच्या हातची सुकी गवारी मला खूप म्हणजे खूप आवडते. माहेरचं हेच चूक आहे, मला नॉनव्हेज वगैरे आई आमची खात नाही आहे, त्याच्यामुळे आई गवारी बनवणार होती. तर हे आहे ना, हे आहे आम्ही चिंचणीला गेलो होतो. तुम्हाला पुढे फोटो बघायला भेटतील. मग ते असं मस्त जेवण करून घेऊन गेलो होतो. मला शूट करता आलं नाही आहे, फक्त मी जेवायला झाडाखाली आम्ही बसलो होतो तेवढाच ब्लॉग घेतलेला आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता, मी अक्कलकोटला गेलो होतो सोमवारी स्वामी प्रकट दिनानिमित्त. त्याचे फोटोज टाकलेत. मी थोडंसंही शूट केलं नाही आहे, तुम्हाला दाखवलं असतं, पण तिथे एवढी गर्दी होती सोमवारी विचारू नका. हे चिंचणी मायकाचं आहे. तुम्हाला नदी दिसत असेल, कृष्णा नदी. तर हे मंदिरातले वगैरे फोटो आहेत. आम्ही घरच्या फॅमिलीसोबत गेलो होतो. शेतात थोडीशी फोटोशूट केलं होतं, तिचा 7वा महिना होता म्हणून. आता नंतर आम्ही बाळूमामाला गेलो येता येता मुंबईला. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.